माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन युवकांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 250 पेक्षा अधिक युवकांना विद्युत तारतंत्री प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आलं। सदर प्रमाणपत्र वितरण माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब, मंत्री सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, रोजगार हमी योजना, फलोत्पादन तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या शुभ हस्ते शनिवारी दिनांक 31/8/2024 रोजी सकाळी 11 वाजता संस्कार बॅकवेट हॉल, बालाजी लॉन्स जवळ दाभाडी रोड, मालेगाव येथे विद्युत निरीक्षक विभाग नाशिक यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आले। सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री दिनेश ज खुंडे, अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमास श्री जगदीश इंगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण मालेगाव मंडळ, श्री प्रेम सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनी, श्री देवांग ठाकूर, महासचिव ई कॅम महाराष्ट्र राज्य, श्री सचिन फडतरे, अध्यक्ष ई कॅम नाशिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री सागर अनिल वैद्य यांची सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली। सदर प्रमाणपत्रामुळे युवकांना विद्युत क्षेत्रात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती इत्यादी सरकारी कंपन्या तसेच मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनी व टाटा पॉवर इत्यादी खाजगी क्षेत्रातील औद्योगिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील। तसेच युवकांना याद्वारे स्वयंरोजगार सुरू करण्यास मदत होईल। तसेच या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमानंतर सदर युवकांना विद्युत सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत विद्युत सुरक्षाबाबत प्रशिक्षण व प्रबोधन देण्यात येईल। सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्युत निरीक्षक विभाग नाशिक या कार्यालयामार्फत करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हेमंत चव्हाण, संचालक मे भारत इलेक्ट्रिकल्स इंजिनियर्स अँड असोसिएट्स नाशिक व मे रावळगाव साखर कारखाना मालेगाव यांचे विशेष प्रयत्न झाले। सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्युत निरीक्षक विभाग नाशिक या कार्यालयामार्फत करण्यात आलं होतं। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हेमंत चव्हाण, संचालक मे भारत इलेक्ट्रिकल्स इंजिनियर्स अँड असोसिएट्स नाशिक व मे रावळगाव साखर कारखाना मालेगाव यांनी विशेष प्रयत्न केले।